नगर परिषद युवा काँग्रेसचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा यांचा प्रथमतः प्रवेश या ठिकाणी सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते मागच्या बाजूने जावा, मधल्या रो मधून द्या, मधल्या रो मागून द्या, मागून माने साहेब तुम्ही मागून जावा रे, कृपया सूचनांचं पालन करा, मागच्या बाजूने जावा, कुणी पुढून जाणार नाही, फक्त प्रवेश करतील आणि ते या बाजूला येतील, ही जागा कृपया रिकामी ठेवा. आपण ते संपूर्ण प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर नंतर फोटो घेतील. सन्माननीय अविनाजी लाड साहेब रत्नागिरी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका 2 उपमहापौर ज्येष्ठ नेते काँग्रेस, त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी सौ प्रणाली अविनाश लाड माजी नगरसेविका, युवा अध्यक्ष अविनाजी मोहिते माजी नगरसेवक दापोली नगर परिषद व त्यांचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच, कारण संपूर्ण राजापूर मतदारसंघामध्ये 2 वेळा निवडणूक लढवल्यामुळे त्या ठिकाणी मोठा जनसंपर्क अविनाश लाड यांचा आहे आणि त्यांच्यासोबत या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि यानंतर पुढील कार्यक्रम राजापूर मतदारसंघामध्ये ते एकत्रितपणे त्या ठिकाणी राबवणार आहेत. यानंतर नवी मुंबईतील सर्वात सर्वोत्कृष्ट असं युवा नेतृत्व जे सर्वांनाच आपलं आपलंसं वाटतं असे सन्माननीय महानगर प्रमुख असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आदरणीय सोमनाथजी वासकर व सौ कोमल वासकर शहर संघटिका उभाटा व दोघेही नगरसेवक व माजी नगरसेविका आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. एक प्रभावशाली असं युवा नेतृत्व सन्माननीय सोमनाथजी वासकर साहेब आणि सौ कोमल वासकर. अविनाजी याच बाजूला आपण थांबा, तुम्ही आणि वहिनी थांबा, बाकी पदाधिकारी ट्रॉफी आणा घेऊन पटकन. शिंदे साहेब या ठिकाणी जा जा पटकन ना, तो मागे है ना देऊन महानगरपालिकेच तुम्ही म्हणता तुमचं आहे. यानंतर संपूर्ण वाशीमध्ये ज्यांचं प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय नम्रपणे जनसेवेमध्ये आपलं योगदान हे कुटुंब या ठिकाणी वाशीमध्ये देते असे सन्माननीय वैभवजी गायकवाड व दिव्याताई गायकवाड यांचा या ठिकाणी प्रवेश सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय श्री वैभवजी गायकवाड माजी नगरसेवक, सौ दिव्या गायकवाड माजी नगरसेविका यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाणाची शाल त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे. सौ हेमांगी सोनवणे माजी नगरसेविका तसेच सन्माननीय श्री अंकुजी सोनवणे माजी नगरसेवक व ज्येष्ठ काँग्रेस नेते यांचा या ठिकाणी प्रवेश आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आज प्रवेश आणि आजच हेमांगीताई सोनवणे यांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या शुभदिनीच शिवसेनेचा भगवा ध्वज या ठिकाणी त्यांच्या हाती ते स्वीकारत आहेत. यानंतर सन्माननीय श्री रंगनाथ आवटी माजी नगरसेवक, सौ शशिकला रंगनाथ आवटी उपर शहर संघटक महिला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून या ठिकाणी शिवसेना या मुख्य पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश. साहेबांच्या मागील बाजूने आपण कृपया हे द्यावं, हे नम्रतेची विनंती वारंवार करावी लागत आहे. माने साहेब मागच्या बाजूने द्या, सोपं पडतं, दिसायला छान वाटतं. काय पण कार्यक्रमाचं हे नाही घालवायचं. यानंतर आदरणीय श्री काशीनाथजी पवार साहेब शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच सन्माननीय माजी नगरसेवक यांचा प्रवेश या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर भारतीताई कोळी
उपजिल्हा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे व माजी नगरसेविका ज्यांचं संपूर्ण दिवाळा बेलापूर कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य आहे, प्रत्येक ठिकाणी लोकांना उपयुक्त असं कार्य करणाऱ्या भारतीताई कोळी, यानंतर सौ मेघाली राऊत माजी नगरसेविका उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये होत्या, त्यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्माननीय श्री जितेंद्रजी कांबळी उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व त्याचबरोबर माजी नगरसेवक यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानंतर सौ आरती शिंदे उपजिल्हा संघटक संपर्क प्रमुख श्री वर्धन विधानसभा व माजी नगरसेविका यांचाही प्रवेश या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सौ आरतीताई देशमुख उपजिल्हा संघटक होत्या, संपर्क आरती शिंदे उपसंपर्क श्रीवर्धन विधानसभा माजी नगरसेविका यांचा प्रवेश सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। यानंतर श्री सदाशिव मनगुटकर उपशहर प्रमुख यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय श्री माणिक पाटील, सन्माननीय श्री चंद्रकांत शेवाळे उपजिल्हा प्रमुख यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे। गीतेन बबन पाटील युवा सेनेचे पदाधिकारी यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांतजी शेवाळे उपजिल्हा प्रमुख उभाटामधील हे पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय राजापूरवरून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि अविनाशजी लाड यांच्यातर्फे तुमचं स्वागत आणि या ठिकाणी तुमचाही शिवसेनेत प्रवेश असं या ठिकाणी सन्माननीय एकनाथ शिंदेंच्या वतीने जाहीर करतो। यानंतर सन्माननीय रवींद्र कदम शाखा प्रमुख, त्याचबरोबर सौ मंदा सावंत उपशहर प्रमुख संघटक उभाटा व सौ अलका राजे उपजिल्हा संघटक संपर्क प्रमुख सांगली उभाटा यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रवींद्र कदम सांगितलं नाव, रवींद्र कदम, अनिलजी सिरसाट यांचाही प्रवेश या ठिकाणी, थांबा 2 मिनिटं, एक महत्त्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी अजून शिल्लक आहे, जे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे म्हणून सर्व शेवटी त्यांचं नाव या ठिकाणी शिल्लक ठेवण्यात आलेलं आहे। हे सर्व प्रवेश झाल्यानंतर त्यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर सर्व प्रवेश केलेले आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी एकत्रितपणे ग्रुपमध्ये शिंदे साहेबांवर फोटो घेतील आणि सन्मान चिन्ह देखील या पूर्ण टीमच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे। यानंतर सन्माननीय पत्रकार क्षेत्रामध्ये अग्रेसर काम असणारं, त्याचबरोबर तुर्भे विभागामध्ये शिवछाया क्रीडा मंडळ याचे प्रमुख आदरणीय सन्माननीय अंकुजी वैती साहेब यांचाही प्रवेश या ठिकाणी अंकुजी वैती साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी एक पत्रकार बंधू आहेत, शिवकला छाया मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं कार्य आहे, सामाजिक क्षेत्रातील योगदान आहे। तुर्भे विभागामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या कार्य करणारे पत्रकार क्षेत्रातील सन्माननीय अंकुजी वैती साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी या महानगरपालिकेवरती जो भगवा झेंडा खाली उतरवण्यात आलेला होता तो पुनश्च ठेवण्याचा मनस्वी ठेवून या ठिकाणी सर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रदान करून ते या ठिकाणी विश्वास व्यक्त करत आहेत की संपूर्णपणे एक हाती सत्ता ही नवी मुंबई महानगरपालिकेवरती आम्ही घेऊन येणारच आणि त्या ठिकाणी पुनश्च एकदा भगवा ध्वज फडकवणार आणि आपल्या शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा त्या ठिकाणी पुनश्च एकदा लावण्यात येणार। तुकारामजी काळे साहेब शाखा प्रमुख 84 यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्माननीय कृपया ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते आजी माजी नगरसेवक यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं या ठिकाणी त्यांना विनंती। जालिंद्र सेठ आवटी त्यांचा एक प्रवेश फक्त संजय भोसले, विजयजी माने, दिलीपजी गोडेकर आणि मिलिंदजी सुर्वे यांच्यातर्फे देखील
कॉमन मॅनची सेवा करणारं एक नेतृत्व, सर्वसामान्यांच्या मनामनामध्ये घर करणारं असं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एक कॉमन मॅनची ट्रॉफी या ठिकाणी भेट देण्यात येत आहे. मिलिंदजी सुर्वे कुठे आहेत? मिलिंदजी कृपया थोडीशी गर्दी आपण कमी करावी अशी विनंती. बसून घ्या चला. तुकारामजी काळे साहेब पटकन आपण या, आपलाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे. हे पटकन घ्या. अविनाश लाड साहेब, अविनाशजी लाड साहेब, कृपया सर्वांनी बसून घ्या. या ठिकाणी आदरणीय नेत्यांचं मुख्य मार्गदर्शन होईल, त्यानंतरच राष्ट्रगीतानंतर आपण कार्यक्रमाचा. महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवराय, घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या निर्धार मेळाव्याला. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.